सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोल्यात कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलांना ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका कॉस्मेटिक दुकानाच्या आडून महिलांना ब्लॅकमेल करणे आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार हा समोर आलाय। या प्रकरणी एका पीडित महिलेने अकोला सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली असून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। पीडित महिला नेहमी संबंधित कॉस्मेटिक दुकानातून साहित्य खरेदी करत होती। दुकान मालकाशी ओळख वाढल्यानंतर नवीन प्रोडक्ट्सचे फोटो पाठवतो असे सांगत आरोपीने तिचा मोबाईल नंबर घेतला। पुढे महिलेच्या पतीची 4 चाकी देखील आरोपी दुकानदाराने खरेदी केल्याने त्याच्यावरचा विश्वास अधिकच दृढ झाला। मात्र एका दिवशी दुकानात व आसपास कोणी नसल्याची संधी साधत आरोपी दुकानदाराने महिलेची छेड काढत नको त्या ठिकाणी स्पर्श केल्याचा आरोप महिलेने केला। या घटनेचा मोबाईल व्हिडिओ आपल्याकडे असल्याचं सांगत दुकानदाराच्या 2 मित्रांनी महिलेचे ब्लॅकमेलिंग सुरू केले। महिलेने आपली बदनामी टाळण्यासाठी 5 लाख रुपये दिले असल्याचंही महिलेने म्हटलंय। पुढे या ब्लॅकमेलिंग मध्ये एकूण 4 आरोपी सहभागी झाल्याचे तक्रारी नमूद आहे। आरोपींकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली असून व्हिडिओ डिलीट करायचा असल्यास धर्मांतर करण्याची अट घातल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केलाय। या प्रकरणात आरोपींनी महिलेवर अतिप्रसंग केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आलाय। महिलेने पोलिसांकडे शारीरिक अत्याचाराबाबत तक्रार दिली आहे। पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे 2 आरोपींना अटक केली असून त्यातील एक आरोपी सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहे। उर्वरित एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे। कॉस्मेटिक दुकानाच्या नावाखाली सुरू असलेल्या या ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराच्या गंभीर प्रकरणाचा तपास करताना आणखी धक्कादायक बाबी समोर येणार का याकडे संपूर्ण अकोला शहराचं लक्ष लागलंय। सध्याची पोझिशन काय आहे? आज सकाळी कोतवाली पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल झाला, ज्यामध्ये एका महिलेने तक्रार दिली की काही 3 ते 4 इसमांनी तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केलं। तर अशा पद्धतीचा तो गुन्हा कोतवाली पोलीस स्टेशन इथे दाखल झाला आहे। त्यामध्ये 2 आरोपी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आम्ही अटक केली। आज त्यांना मान्य न्यायालयात हजर केला असता त्यांना 5 दिवसाचा PCR देण्यात आला आहे। तिसरा जो आरोपी आहे तो ऑलरेडी काही 6-7 दिवसांपासूनच तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याची माहिती मिळाली होती, त्यामुळे आम्ही तिथे हॉस्पिटलमध्ये खात्री केली आहे आणि तिथून डिस्चार्ज झाल्यावर त्याला देखील आम्ही अटक करणार आहोत। 4था आरोपीचा शोध आमची टीम घेत आहे। तर अशा पद्धतीने तपास API पवार कोतवाली पोलीस स्टेशन हे करत आहे आणि त्याच्यावर सुपरविजन आमचं आहे। थँक्यू। घटनास्थळ कुठचं आहे सर? घटनास्थळ त्याच्यामध्ये विविध सांगितलेले आहेत महिलेने, तर ते तपासामध्ये आता घटनास्थळ पंचनाम्यामध्ये वगैरे आम्ही ते घेऊ गोष्टी। ठीक आहे, थँक्यू। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मृण्मयी जोशी, अकोला। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।